सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम। आज जो थॉट मी घेणार आहे खूप प्रेरणादायी आहे, आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे। पहिल्या प्रथम मी वाचून दाखवतो। ओके, सिम्प्लिफाय युअर सर्कल ऑफ फ्रेंड्स, कीप दोज हू ॲड व्हॅल्यू टू युअर लाईफ, रिमूव्ह दोज हू डोंट, लेस इज ऑलवेज मोर वेन युअर लेस मीन्स मोर। तुमच्या मित्रमंडळांना सोपे करा, जे तुमच्या आयुष्यात मूल्य वाढवतात त्यांना ठेवा, जे करत नाहीत त्यांना दूर करा। जेव्हा तुमचे कमी असते तेव्हा कमी नेहमी जास्त असते। बघा, आपण जीवन जगत असताना बरेचसे जीवनामध्ये चढ उतार येतात। आपले मित्रमंडळी जे असतात किंवा आपल्या संपर्कामध्ये जे लोक असतात किंवा आपण जगामध्ये आपण व्यवहारिक जीवन जगत असतात, कारण की प्रत्येकाशी सुसंवाद आपल्याला करावा लागतो। कोणाशी मैत्री असते, कोणाशी व्यवहारिक व्यवहार असतात, आपले अनेक प्रकारचे आपण जगाशी जुडलेले आहात। पण आपल्या मित्रमंडळांशी आपण नेहमीच चांगलं राहण्याचे प्रयत्न केले पाहिजे। आणि मला असं वाटतं की जर तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर आपण थोडंसं दूर पण राहिलं पाहिजे, कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे मूल्य वाढवतात, म्हणजेच तुमचा सन्मान करतात, तुमच्या विचारांना फॉलो करतात, तुम्हाला धरून त्यांचे विचार आहेत, त्यांचे आणि तुमचे विचार जुळतात, ते लोक आपल्या आयुष्यामध्ये असणं गरजेचं असतं। आणि जे लोक मूल्य वाढवत नाही, ज्यांचे विचार पटत नाही, ज्या लोकांशी आपली देवाणघेवाण होत नाही विचारांची, त्यांचे विचार वेगळे आहेत, आपले विचार वेगळे आहेत, तर अशा लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे। त्यांना दूर करा असं म्हटल्यापेक्षा आपण त्यांच्यात दूर राहिलं पाहिजे। दूर म्हणजे आपण त्यांची नफरत करायची का, आपल्याला त्यांना नावं ठेवायची आहेत का, तर हा भाव नाहीये। जर तुझं आणि माझं पटत नाही तर बाबा तू तुझ्या ठिकाणी बरोबर आहे, मी माझ्या ठिकाणी बरोबर आहे, असं म्हणून आपण जगलं पाहिजे। आणि जे लोक आपल्या विचाराशी सहमत आहेत, जे लोक आपल्या विचारांना धरून चालतात किंवा त्यांच्या आणि आपले विचार जमतात, तर असे लोक आपल्या आयुष्यामध्ये असणं फार गरजेचं आहे। मला असं वाटतं की माझ्या मतीप्रमाणे, माझ्या अभ्यासाप्रमाणे या थॉट्सचा मिनिंग सांगायचे मी प्रयत्न केलेले आहेत। आणि मला असं वाटतं की जीवन जगत असताना आपल्या लाईफमध्ये असे बरेचसे काही प्रश्न येतात, चढ उतार येतात, तर मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्यांना फेस टू फेस जाताना आपण कॉन्फिडन्सनं गेलं पाहिजे, आपले विचार चांगले असले पाहिजे। मला असं वाटतं आपल्याला सगळ्यांना समजलंय, मी अशी अपेक्षा करतो। जर मी कोणाला उठवलं तर फक्त वाचून दाखवण्याचे प्रयत्न करते। ओके, ठीक आहे। हंसानंद महाराज उठा। Simplify your circle of friends. Keep those who add value to your life. Remove those who don't. Less is always more when your less means more. तुमच्या मित्रमंडळाला सोपे करा, जे तुमच्या आयुष्यात मूल्य वाढवतात त्यांना ठेवा, जे करत नाही त्यांना दूर करा। जेव्हा तुमचे कमी असते तेव्हा कमी नेहमी जास्त असते। गुड 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 गुड, छान 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 छान। बघा, कधी कधी काय होतं की आपल्याला असं वाटतं की माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, माझ्यामध्ये माझ्याकडे हे असायला पाहिजे होतं, ते असायला पाहिजे होतं, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात। पण जेव्हा तुमच्याकडे तुमच्या विचारांच्या, तुमच्या अभ्यासाच्या किंवा तुमच्या परिश्रमातून ज्या गोष्टी तुम्ही अचीव केलेल्या आहेत, जे तुम्ही तुमच्या श्रमातून, तुमच्या कष्टातून जे तुम्ही मिळवलंय आणि ते तुम्हाला कमी वाटत असतं, तर ते तुमच्यासाठी नेहमी जास्त असतं, तुमचा कॉन्फिडन्स वाढवत असतं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या आयुष्यामध्ये जेही आपण आपल्या लाईफमध्ये स्ट्रगलमधून जे आपण अचीव केलंय, कमावलंय, आपण त्याची वाढ केलेली, ग्रोथ केलेली आहे। आणि ते आपल्याला कधी कधी लोकांचं बघून त्याच्याकडे भरपूर आहे, माझ्याकडे कमी आहे, हे जेव्हा आपल्याला अशा गोष्टी वाटतात, तेव्हा आपल्याकडे जे ऑलरेडी आहे, बरोबर आहे का नाही, ते नेहमी जास्त असतं, मीन्स मोर, नेहमी ते जास्त असतं, कमी नेहमी जास्त असतं। आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संतोष हे सगळ्यात श्रीमंती वाढवणार आहे। संतोष ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे। तुमच्या मनाचा संतोष, तुमच्या मनाचं समाधान, समाधान सगळ्यात मोठी तुमची संपत्ती आहे। म्हणून मीन्स मोर, जे तुम्हाला कमी वाटतं ते तुमच्यासाठी नेहमी जास्त असतं। सोपं वाटतं ना सगळ्यांना? बघा, आपलं लाईफ जगत असताना आपल्या लाईफमध्ये खूप लोक येत असतात आणि खूप लोक निघून जात असतात, बरोबर आहे। आपल्या लाईफमध्ये समाजामध्ये जीवन जगत असताना
प्रत्येक व्यक्तीला स्ट्रगल आहे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चढ उतार आहेत, बरोबर आहे. म्हणून आपण सगळ्यांनी कसं आनंदानं जगायचंय, आपला मार्ग आपल्याला शोधायचा आहे, आपला मार्ग आपल्याला चॉईस करायचा आहे आणि तो चॉईस केलेला मार्ग आपल्याला कधीही सोडायचा नाहीये. मी अपेक्षा करेन आपल्या सगळ्यांना समजलेला आहे. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्री राम.